आपण रेडी राहा. ग्रँड एंट्री आज या स्पर्धेसाठी हिंदुस्थान प्लॅटिनम प्रीमियर लीग या स्पर्धेचं खास आकर्षण महाराष्ट्रातील लोकप्रिय डान्सिंग अंपायर गोट्या सर यांची एंट्री तुम्हाला इथे पाहायला मिळेल. आणि आज खऱ्या एंटरटेनमेंट या ठिकाणी तुम्हाला अनुभवायला मिळेल, पाहायला मिळेल. तर आपण त्यांनाही देऊया शुभेच्छा आणि दोन्ही संघांना आपण देऊया शुभेच्छा. कॉमेंट्री बॉक्स मध्ये आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल. खरं तर आपण पाहता हर्षाचे फवारे आमचे सिनियर समालोचक दशरथ पाटील सर करावे नवी मुंबई त्यांचा आवाज तुम्हाला या ठिकाणी ऐकायला मिळेल. दोन्ही लिजंड. आणि आज आपण पाहिला खरं तर लोकप्रियतेच्या शिखरावरती ज्यांनी डान्सिंग क्षेत्रामध्ये अंपायरिंग करत मात्र एक वेगळं यश संपादित केलं असे एक लोकप्रिय अंपायर या ठिकाणी गोट्या अंपायर यांची रॉयल एंट्री इथे आपण पाहता. काय सांगाल सर? येस सर, नक्कीच अतिशय दमदार आयोजन, चांगलं मैदान या ठिकाणी. दुसरा सामना रोशन पाटील खरं म्हणजे आज खास आकर्षण. कृपया दोन्ही संघाचा 12th मॅन, दोन्ही संघाचा 12वा नसेल तर पेनल्टी असेल. दोन्ही संघाला विनंती असेल अतिरिक्त 12th मॅन इज कंपल्सरी इन द कॉमेंट्री बॉक्स. माझ्या समवेत अतिशय तंत्रशुद्ध समालोचक रायगड ठाणे असेल भिवंडी असेल बऱ्याच ठिकाणी ज्यानं आपला ठसा उमटवला असे छाप सोडणारा रोशन पाटील तारा. आरएस प्लॅटिनम चॅलेंजर्स विपक्ष प्रतिस्पर्धी बनाम इशी सिल्वर स्टॅलोन्स वन द टॉस डिसाइडेड टू फील्ड फर्स्ट. कृपया दोन्ही संघाचा 12वा 12th मॅन इज रिक्वायर्ड. याच्यानंतर तिसरा सामना HP टेक्निकल बॉईज वर्सेस EC एलाइट 11. दोन्ही संघाचे कॅप्टन जशी इनिंग संपेल दोन्ही संघाचे कॅप्टन HP टेक्निकल बॉईज वर्सेस EC एलाइट 11. दोन्ही संघाचे कॅप्टन पहिली इनिंग संपल्यानंतर बघूया दोन्ही संघांना विनंती असेल नेक्स्ट मॅच विल बी HP टेक्निकल बॉईज वर्सेस EC एलाइट 11. चला पहिला सामना पहिल्या षटक प्रगतीबद्दल बॉलिंग मार्क होता या संघाचा पहिलाच मीडियम पेसर मध्यम गती गोलंदाज. डीजे आपण रेडी ना, सिग्नल तुम्हाला मिळाला. गोट्या यस मिस्टर गोटे अंपायर तमाम बीमारियों का असरदार इलाज. ये है शंकर धोत्रे, इनका असली नाम खाली गोट्या नाम से. फर्स्ट बॉल इनसाइड. यस चांगला चेंडू अप्रतिम डिलिव्हरी चेंडू थोडासा आतमध्ये आला या ठिकाणी. ब्रेक बॉल आपण पाहिला. नक्कीच रोशन पाटील अतिशय चांगली डिलिव्हरी पहिल्या चेंडू पासून एक जबरदस्त नियंत्रण कंट्रोल बॉलिंग अटॅक फ्रॉम बॉलर्स. नाव काय रे? सूरज कोळी. दशरथ पाटील सर आपण पाहता गोट्या अंपायर सध्या मैदानामध्ये आहेत. कथा अतिशय शून्यातून विश्व निर्माण करणारा हा व्यक्ती. कारण कलाकार कला ज्यांच्या तुमच्याकडे जर का गुणवत्ता असेल तर कोणत्याही क्षेत्रामध्ये एक वेगळी छाप सोडू शकता. येस पुन्हा एकदा क्लास डिलिव्हरी. काय बॉलिंग अटॅक चालू आहे बघूया. मॅग्निफिशियंट पीस ऑफ बॉलिंग. दुसरा चेंडू या ठिकाणी सूरज कोळी याचा हा अतिशय चांगला बॉलिंग अटॅक जबरदस्त मारा. रोशन काय म्हणाल बघूया. पहिल्या चेंडू पासून एक जबरदस्त नियंत्रण अप्रतिम गोलंदाजी. खरं तर कॉर्पोरेटिव्ह क्रिकेट असं आपण म्हणूया या स्पर्धेला. कारण सर्व हे आपण पाहिलं उत्तम दर्जाचे हे सर्व स्टाफ मेंबर आहेत आणि त्यांच्या माध्यमातून आज या प्रीमियर लीगचं आयोजन हिंदुस्थान प्लॅटिनम प्रीमियर लीग न भूतो न भविष्यती असं आयोजन इथे पॅरलल झेल टिपला आणि इथं सेलिब्रेशन पाहायला मिळालं. खेळाडू बाद पहिला धक्का बसला. रोशन पाटील फटका मात्र चांगला होता. मध्ये शॉर्ट सिलेक्शन गॅप जर साधली असते नक्कीच फटका अप्रतिम होता. तितक्या सफाईनं पॉइंटला आपलातून झेल आणि धक्का क्रमांक बसेल. पहिला फलंदाज शोजवल बॅक टू द डगआउट. पहिल्या विकेटचा बदन पहिला गडी गारत. आता कदाचित चौकार षटकार आले की आपल्याला लगेचच पॉज घ्यावा लागेल कारण डान्सिंग अंपायर्स मैदानामध्ये आहेत. या डान्सिंग अंपायर मिस्टर गोटे अंपायर. राजीव गांधी मैदानामध्ये अवतरलेली ही काली वडारी रंभा. अमित गायकवाड सर आमचे म्हात्रे सर प्रचंड खुश आहेत. आज त्यांची मॅनेजमेंट आपण पाहिली. मी मगाशी म्हटलं न भूतो न भविष्यती असं आयोजन. दमदार आयोजन चांगलं मैदान. येस राजीव गांधी क्रीडांगण लश ग्रीन आउटफील्ड टर्फ विकेट आहे आणि या विकेटमध्ये आपण पाहता सर्व संपूर्ण ड्रेस कोड परिधान केलेले हे खेळाडू तुम्हाला पाहायला मिळते. ऑफिशियल समालोचक आणि त्याचबरोबर VS साऊंड सिस्टीम त्यांचंही कौतुक करायला. आणि लाईव्ह देखील चांगला आहे. 24 लाईव्ह. नेक्स्ट बॉल लो फुल टॉस ऑन साईडला मिडॉन मध्ये बॉल चालला. प्रचंड वेगाने धाव पूर्ण करण्याचा प्रयत्न. क्विक थ्रो झालाय. रन त्या ठिकाणी कंप्लीट. येस पहिली धाव धावला. 1 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. एक बाद एक अशी खराब सुरुवात.
डळमलीत दोलायमान सुरुवात, पहिलं षटक प्रगतीपथावर. 5 षटकांचा सामना असेल, तुम्हाला वेळेचं बंधन असेल, कारण पहिली मॅच जवळजवळ म्हटते 1.5 तास चालली आणि नॉकआउट आहे. जो पराभव होईल त्याला वर्षभर वाट पाहावी लागेल. प्रत्येक सामना डोअर्ड आहे. यावेळेला यॉर्क टाकला बॉल, फुलर लेन फुटवर्क नाहीये, अगदी कडागून बॉल मागे चाललाय. चांगली डिलिव्हरी या ठिकाणी, अचूक टप्प्यावर नियंत्रित गोलंदाजी तिने या ठिकाणी. तर धावा मिळते या ठिकाणी, 1 धाव मिळेल संघाच्या धाव संख्या 2 वर. 1 बाद 2, 2 फॉर लॉस ऑफ 1 विकेट. लास्ट डिलिव्हरी आणि हा यस आउटसाइड ऑप्शन बघूया. खराब चेंडू या ठिकाणी, पंच धोत्र्या. ये देखो ये है मिस्टर गोटे अंपायर की अदाकारी, ज्याच्यासाठी हा फेमस आहे. बघूया दिलीप वेंगसरकर. ज्यावेळी रसायनीमध्ये सामना चालू होता त्यावेळी एकाने याच्यावर जवळजवळ 18 ते 19 हजाराची पैशाची माळ गळ्यात घालणारा बघूया हा एकमेव जगाच्या पाठीवरील हा 8वा आजूबाव. सर आंतरराष्ट्रीय क्रिकेटर सर रवींद्र जडेजा यांनी आपल्या इन्स्टा पेजवरती त्यांचा व्हिडिओ अपलोड केला आणि त्यानंतर एबीपी माझानं दखल घेतली. अनेक न्यूज चॅनलमध्ये आपण गोट्या अंपायरांना पाहिलं. येस नक्कीच. आणि षटक क्रमांक पहिलं संपूर्ण, पहिल्या षटकात या ठिकाणी धाव संख्या इनमिन 3 धावा. 1 बाद 3, 3 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. षटक क्रमांक पहिलं संपुष्ट. अतिशय चांगला बॉलिंग अटॅक, जबरदस्त मारा, जबरदस्त एक्झिबिशन प्रदर्शन, परफॉर्मन्स, अतुलनीय बॉलिंग अटॅक फ्रॉम सूरज कोहली. संघाच्या वतीने दुसरे षटक प्रगतीपथावर बॉलिंग मार्क व नवीन गोलंदाज, नवीन मीडियम पेसर. अतिशय चांगला बॉलिंग या ठिकाणी, चांगलं संगीत. थोडं स्पीडअप करा प्लीज. फील्डिंग टीमला विनंती राहील, थोडं स्पीडअप करा प्लीज, कारण वेळेचं टाइम इज मनी. नवीन गोलंदाज वैकी पहिलं इज द कॅप्टन ऑफ दिस टीम संतोष चालके, द न्यू मॅन न्यू कॅन्डिडेट्स. नवनिर्वाचित गोलंदाज, बॉलिंग मार्क व तयार. गोलंदाजच्या भोवल्यावर रॅम्बर उंबट्यावर दुसरं षटक, पहिला चेंडू राईट आर्म हो द विकेट. आणि हा शॉर्ट पिच चेंडू अक्कोट टप्प्याचा बॅकवर्डला गेला. चांगलं टायमिंग बघूया, जबरदस्त टायमिंग चेंडू गेला या ठिकाणी. डिबेक्सचा कव्हरला दमदार टायमिंग, अप्रतिम कव्हर ड्राईव्ह. 4 धावांनी संघाची धाव संख्या. मॅच संपल्यानंतर डान्स दाखव. एक ही नारा एक ही नाम, जय श्रीराम. नारा क्या बात आहे. गोटे अंपायर खास प्रेक्षक आतुरतेने वाट पाहतात तुमचा डान्स पाहायचा. डान्स होण्यासाठी जवळजवळ 10,000 रुपये मोजलेत. असं जर वागला तर कामाडे म्हणून आम्ही 3 पोरे आणले असते नाचायला. हो येस, पुन्हा क्लास फटका बघूया. सलग दुसरा चौकार. डीजे डीजे अरे डीजे. सलग दुसरा चौकार बघूया. जबरदस्त टायमिंग, अफलातून फटका ऑफ साइडला. दमदार बॅटिंग. खरं म्हणजे कॉम्बिनेशन इज ऑफ डिपेंड ऑन डीजे. सलग दुसरा चौकार बघूया. संघाची धाव संख्या 11 वर. पहिल्या षटकात धावा गेला 3. दुसरे षटक प्रगतीपथावर बॉलिंग मार्क व तयार. संतोष चाळके द कॅप्टन ऑफ दिस टीम, बॉलिंग मार्क व तयार. षटक क्रमांक दुसरा प्रगतीपथावर आपलं ठेवणीतलं पटेतलं वैते पहिलं षटक. मिड ऑफ मिड ऑन. एक शॉर्ट कव्हर, एक शॉर्ट थर्ड मॅन, एक शॉर्ट लेग स्लिप या ठिकाणी बघूया. शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग, एक लॉंग ऑन. अफलातून फिल्डिंग या ठिकाणी, बॉलिंग मार्क व तयार. आणि हा शॉर्ट पिच चेंडू पुन्हा एकदा जबरदस्त टाइम पुल केला बघूया. सलग तिसरा चौकार बघूया. संघाची धाव संख्या नेमलेली 15 वर 15. या षटकात तब्बल मोजल्या 12 धावा संतोष चालके यांनी बघूया.
बॅक टू बॅक पहिलं षटक जरी चांगलं पडलं त्याच्यानंतर मात्र जो बॉलिंग आहे जबरदस्त या ठिकाणी अप्रतिम बॅटिंग. संतोष चाळके विद्यमान सामने या ठिकाणी आरएस प्लॅटिनम चॅलेंजर वर्सेस एसी सिल्वर स्टॅलॉन्स असा हा विद्यमान सामना 2 टक्क्यामध्ये घमासान. आणि हा पुन्हा एकदा चांगला फटका बघूया चेंडू हवेमध्ये असेल आणि हा फलंदाज टक्का क्रमांक बसेल या ठिकाणी पहिल्या विकेटचं बदल. विकेट गेल्यानंतर गोटे अंपायरांचा डान्स तुम्हाला पाहायला मिळणार नाही. याचं कारण एक महत्वाचं आहे. त्यांना आंतरराष्ट्रीय निवड समितीचे अध्यक्ष माजी क्रिकेटर दिलीप वेंगसलकर यांनी सांगितलं होतं की विकेट गेल्यानंतर सेलिब्रेशन करू नका, कारण दुःखाचा क्षण असतो फलंदाजी करण्या टीमसाठी. बरोबर आहे. यस, षटकार चौकार असेल भरपूर डान्स करा, पण विकेट गेल्यानंतर सेलिब्रेशन करू नका. म्हणजे मोलाचा संदेश त्यांनी दिला होता. ऋषभ पाटील खरं म्हणजे गोटे अंपायरचं खरं एक वर्म तुम्हाला सांगतो, जर तुम्ही त्याच्यावर पैसे उधळलात ना तर अजून जबरदस्त भन्नाट डान्स. येस, मग 100-200 रुपये द्या, भले 50 द्या, जेणे कोणी रेड बॉल सुटेल. कारण पैसा हा बघूया, मैं मानता हूं पैसा खुदा नहीं होता लेकिन खुदा से कम भी नहीं होता. येस, अवसाद अश्व पुन्हा अप्रतिम डिलिव्हरी संतोष चाळके यांचा चेंडू या ठिकाणी षटक क्रमांक 2 प्रगती बदल. संघाची धाव संख्या 15 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट 2 बाद 15 अशी सद्य स्थिती विद्यमान अवस्था आरएस प्लॅटिनम चॅलेंजर्स. काय जबरदस्त मॅच चालू आहे, जबरदस्त आयोजन, भन्नाट आयोजन, या ठिकाणी चांगलं मैदान. राईट आर्म हो द विकेट आणि हा हुक करायचा आउटसाइड द लेग स्टंप. पुन्हा या ठिकाणी षटक क्रमांक 2 संपुष्टात. 12 चेंडू 15 धावा 2 बाद 15 म्हणजे प्रति षटकामाग 7.5 धावांचे इक्वेशन समीकरण आस्किंग रन रेट. अतिशय चांगल्या ट्रॉफी या ठिकाणी आयपीएल देखील झक मारेल. आयपीएल ला काय असतात 4-5 उघड्या बागड्या नाचतात, दुसरं काय आहे त्याच्यात. तसं आम्ही पण ठेवू शकतो, बरं की नाही. आणि गोलंदाज उदय बघूया संघाच्या वजनात 3रं षटक प्रगती पदावर. नॉकआउटचे मॅचेस आहेत या ठिकाणी, जर हरलात तर 2025 उदय मेस्त्री. बघूया 2025 सरकार बदलेल, सांगता येत नाही आयपीएल होईल की नाही. उदय मेस्त्री द न्यू मॅन न्यू कॅन्डिडेट्स. बॉलिंग मार्को तयार. संघाचा 3रा मीडियम पेसर मध्यम गती गोलंदाज. बॉलिंग मार्को तयार. अतिशय दमदार आयोजन, चांगली स्पर्धा, मानाची स्पर्धा, अभिमानाची स्पर्धा. हिंदुस्थान प्लॅटिनम प्रीमियर लीग 2024 हे दमदार, अभूतपूर्व, विलक्षण, लक्षणीय आयोजन. थोडं स्पीडअप करा प्लीज. अंपायरना देखील विनंती करतो प्लीज, कारण आपल्या बऱ्याच मॅचेस अजून बाकी आहेत या ठिकाणी. जवळजवळ म्हणजे 7 की 8 7 मॅचेस आहेत. म्हणजे तासाला जरी एक झाली, कमीत कमी वसई तासाच्या आधी एक तरी व्हायलाच पाहिजे. आणि हा यस पुन्हा एकदा फ्लिक केला बघूया, जबरदस्त टायमिंग, चेंडू जाईल सीमा रेषे बाहेर 4 धावांसाठी पुन्हा एकदा. चला तिकडेच मार, इकडे नको. ये है मिस्टर गोटे अंपायर. हे देखो साला याच्यापेक्षा असं गौतम पाटील परवडली, पण हा गोटे अंपायर नको. उदय मिस्त्री तयार. संघाची धाव संख्या या ठिकाणी 19. त्याला थोडं स्पीडअप करा प्लीज. आणि हा पुन्हा मारत टायमिंग कव्हर होत नाही. या ठिकाणी चेंडू गेला, या ठिकाणी बॅकवर्ड गलीच्या दिशेने 1 धाव मिळते. संघाची धाव संख्या 20 वर. 2 बाद 20 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. या ठिकाणी एसी आरएस प्लॅटिनम चॅलेंजर्स नाणेफेक या ठिकाणी हरलेला या ठिकाणी. आणि जिंकला टॉस या ठिकाणी एसी सिल्वर सॅलॉन्स वन द टॉस डिसाइडेड टू फील्ड फर्स्ट. अतिशय जबरदस्त स्पर्धा या ठिकाणी, मानाची स्पर्धा. वर्ष पहिलं जरी असलं परंतु अतिशय देखणं
नेटकं या स्पर्धेत जर थाटमाट बघितला तुम्ही एक चांगलं मैदान या ठिकाणी चांगलं सुसज्ज क्रीडा संकुल त्याच्यामध्ये ध्वनिक्षेपण अवस्था या ठिकाणी चांगली या ठिकाणी त्याच्यानंतर 24 लाईव्ह हो यस पुन्हा एकदा अप्रतिम डिलिव्हरी हो भन्नाट मारा जबरदस्त कमबॅक फलंदाज अक्षरशः बेट झाला शपथ झाला स्ट्रगल करतो बघूया अफलातून डिलिव्हरी चांगला बॉलिंग अटॅक मॅग्निफिशंट पीस ऑफ बॉलिंग संघाची धाव संख्या 20 वर फलंदाज या ठिकाणी प्रशांत भोईर दोन्ही पीपी आहेत एक प्रशांत भोईर आणि प्रशांत पाटील एक धाव मिळते संघाची धाव संख्या फैलावली धाव संख्या वृद्धिंगत वर्धमान गतिमान धाव संख्या 21 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट 2 बाद 21 5 षटकांचा सामना असेल दोन्ही संघाला विनंती कसेल अंपायर डिसिजन विल बी फायनल नो बडी कॅन चॅलेंज टू द अंपायर्स पंचांचा निर्णय हा अंतिम असेल आणि हा यस लॉफ केला सॉफ्ट डिसमिसल बघूया या ठिकाणी चेंडू हवेमध्ये असेल परंतु जाईल नो मॅन्स लँड मध्ये या ठिकाणी 2 धावेचा बेनिफिट संघाची धाव संख्या 23 वास्तविक झेल होता खरं म्हणजे हा मिड ऑफचा प्लेअर आहे त्यांनी वास्तविक झेल घेतला असं नक्कीच परंतु दोघांचा अंदाज चुकला जजमेंट चुकलं गेलं तालमेल जमला नाही ठिकाणी एक सॉफ्ट डिसमिसल झाला असता 2 धावांनी संघाची धाव संख्या वधाली धावांना आकार चारना दुजोरा धाव संख्या 2 वर 3 म्हणजे 23 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स इन दी थर्ड ओव्हर आणि हो यस क्लास फटका बघूया जबरदस्त टायमिंग चेंडू हवेमध्ये असेल डीप बॅकपास केलं डीप मिड विकेट मधून आणि अशा प्रकारे फलंदाज प्रशांत पाटील और 23 न्यूमॅन नवीन फलंदाज जाईल बघूया संघाला तारक के मारक साधक के बाधक अनुकूल के प्रतिकूल उत्तर मिळेल घोडा मैदान जवळ दर्शन पाटील नवीन फलंदाज बघा प्रशांत पाटील प्रशांत भोईर आणि प्रशांत भगत दर्शन पाटील अशी ही जोडी मैदानामध्ये तैनात बघूया अतिशय जबरदस्त सामना दोन्ही संघ तुल्यबल बलाढ्य अव्वल दिग्गज मातब्बर दरम्यान एकीकडे ठाकरे गट दुसरीकडे शिंदे गट सध्या चालू आहे दादा नो राजकारण नो पॉलिटिक्स ओनली एंटरटेनमेंट खरं क्रिकेट इज अ फनी गेम चला उदय मेस्त्री यस शॉर्ट थर्ड मॅन पॉइंट एक मिड ऑफ राईट आर्म हो द विकेट आणि हा यस ऑन साईडला चेंडू झाल्या ठिकाणी मिड विकेटला पुन्हा एकदा चांगलं फिल्डिंग या ठिकाणी मिळेल फक्त एक धाव 100 कुजबेनी संघाचा टोटल स्कोर 24 3 बाद 24 24 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स अतिशय जबरदस्त आयोजन चांगले संपूर्ण स्पर्धा ही व्यावसायिक प्रोफेशनल कॉमेंटेटर इज ऑल्सो प्रोफेशनल पंच असतील गोटे अंपायर हो यस पुन्हा एकदा अफलातून डिलिव्हरी या ठिकाणी आणि फलंदाज बाल बघूया अतिशय चांगलं सॉन्ग आपण पेश केलात 4 बाद 24 संतोष चालके यांचं जर षटक तुम्ही सोडलं तर नंतर मात्र चांगली अचूक टप्प्यावर एक जबरदस्त गोलंदाजी केला जबरदस्त मारा केला चौथ्या विकेटचा बदल नवीन फलंदाज मिडल ऑर्डरचा आणि हा यस अंकित बघूया यस या ठिकाणी आपलातून डिलिव्हरी पुन्हा जबरदस्त आउट स्विंगर डॉट डिलिव्हरी उदय मेस्त्री सूरज कोळी आणि हा यस ऑनसाईडला पुन्हा त्या चेंडू या ठिकाणी मिड विकेटला या ठिकाणी डीप मिड विकेटला पुन्हा या ठिकाणी फलंदाज दोन्ही पटरे एकच गाडीवर आणि फलंदाज बाद होईल सलग दुसरा रनआउट
नावावर बघूया अतिशय खराब स्थिती, दयनीय अवस्था, उडालेली तारांबळ, हबेल हंडी, घाबरगुंडी, घसरगुंडी, अतिशय खराब स्थिती, दयनीय अवस्था. 5 बाद 26 फॉर द लॉस ऑफ 5 विकेट. आणि षटक क्रमांक या ठिकाणी तिसरा. फलंदाज बाद आले रे गोट्या, नॉट आउट. मग कधी सांगणार पोरग 10 वर्ष झाल्यानंतर घरात पाळणा टांगणार. नॉट आउट, नॉट आउट. एक धाव ना गोट्या. ओके, ओनली 1 रन्स. यस, पुन्हा एकदा भन्नाट चेंडू. काय गोलंदाजी बघूया या ठिकाणी. चेंडू थोडासा खाली राहिला बघूया. अफलातून डिलिव्हरी, क्लास डिलिव्हरी. जाली मारा, जलाल मारा, विषारी मारा, अफलातून डिलिव्हरी. जबरदस्त भन्नाट चेंडू. पुन्हा एकदा फलंदाज या ठिकाणी बेट झाला, सफल झाला बघूया या ठिकाणी. डॉट डिलिव्हरी. राईट आर्म महोदय विकेट तयार. सूरज कोळी आणि फलंदाज संपूर्ण आणि यस पंतांचा वाईटचा इशारा. स्वैन मारा, दिशाहीन मारा. धाव संख्या 26. सूरज कोळी पहिल्या षटकात फक्त 3 धावा. दुसऱ्या षटक प्रगती बालावर. काय गोलंदाजी बघूया. अतिशय भेदक मारा, रेचक मारा, तिखट मारा. आणि हा यस पुन्हा ऑन ड्राइव्ह चेंडू हवेमध्ये आणि हा धक्का क्रमांक बसेल या ठिकाणी. चांगलं सॉंग. नवीन फलंदाज मिथुन सुतार एकदा न्यूमॅन बघूया. जवळजवळ हत्ती गेला, फक्त शेपूट बाकी या ठिकाणी. आरियस प्लॅटिनम चॅलेंजर्स 5 फलंदाज बाद बघूया. आणि राहिलं शेवटचं अंतिम अखेरचं निर्वाणीचं फायनल षटक. स्लॉग ओव्हर, डेथ ओव्हर, हाणामारीचे षटक. संघाचा टोटल स्कोर 24 चेंडू आणि 27 धावा. म्हणजे साई चौक 24. अतिशय कमी धाव संख्या, जुजबी धाव संख्या, वाजवी मामूली, किफाशी, नगण्य स्कोर, किमान स्कोर, माफक स्कोर. राहिला शेवटचा स्पेल, शेवटचं षटक. प्रगती पथार नवीन गोलंदाज. काय जबरदस्त बॉलिंग आली भैया. संतोष चालके यांनी जर ते 3 षटकार दिले नसते तर मोठे हा विश्वास संघ खोलला असता. शेवटी क्रिकेट आहे भैया. ज्यावेळी लो स्कोर होतो ना त्यावेळी नक्कीच हाय व्होल्टेज मुकाबले होतात. चला, वैभव शेवटचा गोलंदाज या ठिकाणी बॉलिंग मार्क व तयार. नॉकआउटचा सामना जर हरलात तर 2025 या वर्षाची म्हणजे दुसरं सीझन 2. आणि रोशन पाटील, मी पहिल्यांदा धन्यवाद देतो. तुम्ही आम्हाला या ठिकाणी निमंत्रित केले. या ठिकाणी पुन्हा एकदा कमिटीचं या ठिकाणी हिंदुस्थान प्लॅटिनम त्यांना धन्यवाद देतो की आम्हाला इथं लॉन्च केलं. चला, वैभव तयार, बॉलिंग मार्क व तयार. मिड ऑफ, लॉंग ऑन, डीप मिड विकेट, वाईडिश मिड विकेट, एक लॉंग ऑफ आणि एक पॉइंट बघूया. शॉर्ट थर्ड मॅन असं आक्रमक क्षेत्ररक्षण. जबरदस्त आरास, रचना, मांडणी. राईट आर्म महोदय विकेट वैभव. आणि हा कुठं पहिला शॉर्ट पिच चेंडू लॉब केला आणि हा पहिला सिक्सर. जबरदस्त टायमिंग. गोटे अंपायर. आणि हा पहिला षटकार दमदार सिक्सर, ह्यू स्ट्रोक. संघाची धावसंख्या 32. दर्शन पाटील, वैभव टू दर्शन पाटील अशी चकमक एर चोरस कॉम्बिनेशन. आणखीन एक तडाखा मानाचा बघूया. चेंडू हवेमध्ये असेल परंतु या ठिकाणी मिडवे केला आणि दर्शन भगत ज्या विकेटची तलाश.
सातवा फलंदाज बाद होईल. 7व्या फेकीचं बदल, 7वा गडी घाल, 7व्या फेकीची एक्झिट. नवीन फलंदाज जरा स्पीडअप करे बाबा. आशिष ठाकूर. दोन्ही संघाला विनंती करतोय, भले 2-3 बॅट कमी आणा पण गाड मात्र 11 आणा. काय असतं इन्फेक्शन व्हायला नको. तो घालणार तेव्हा हा काढणार, तो घालणार तो काढणार. चला नवीन फलंदाज आशिष ठाकूर इज द न्यू मॅन. वैभव. पहिल्या चेंडू तरी षटकार आला, नंतर मात्र एक मोठा फटका माधव. चेंडू हवेमध्ये जास्त राहिला. या ठिकाणी मिड विकेट लाफलातून झेल. दर्शन असं वाटलं होतं की आक्रमक मोडमध्ये आलाय, परंतु त्याची विकेट राईट आर्म होते विकेट. वैभव तो आशिष ठाकूर. Yes, outside the action, the Abraham delivery. 3 balls have been bowled. Vaibhav, who given only 6 runs, taken 1 wicket. संघाचा टोटल स्कोर 32 राहिले. फक्त इनमें 3 चेंडू. शेवटचं षटक प्रगतीपथावर. हाणामारीचं षटक स्लॉग ओव्हर. या ठिकाणी कमीत कमी 10 धावा झाल्या पाहिजे 3 मध्ये, जेणेकरून अतिशय निसर्गरम्य वातावरण. यस, पुन्हा एकदा क्लास डिलिव्हरी आणि फलंदाज या ठिकाणी पंचांचा वाईचा इशारा. स्वेद मारा, देशाईन मारा. 1 धाव मिळेल. संघाचा टोटल स्कोर या ठिकाणी 33, 3 3. आणि हा यस पुन्हा एकदा क्लास फटका बघूया. मिळतील 4 धावा. जबरदस्त टायमिंग. आपलं टीम कव्हर ड्राईव्ह. बघूया जबरदस्त डान्स या ठिकाणी मिस्टर गोटे अंपायर. दिसाळा जरी काळा असला. 2 balls to go from वैभव. आणि हा यस पुन्हा एकदा मिड विकेटला या ठिकाणी पुन्हा एकदा खराब फिल्डिंग. 2 धावेचा बेनिफिट. जिथं 1 धाव 2 धावांमध्ये कमर. संघाचा टोटल स्कोर झाला या ठिकाणी 35. राहिला एलिमेंट 39. अच्छा, एक बाउंड्री गेली या ठिकाणी. 33 नंतर 37 नंतर 2 धावेचा बेनिफिट. संघाचे धाव संख्या 39. राहिला शेवटचा इनमिन. लास्ट डिलिव्हरी लेफ्ट इन 5th ओव्हर फ्रॉम वैभव. हो, बॅटची लिडिंग एज या ठिकाणी. कॉट बिहाइंड आणि फलंदाज बाद होईल. आणि 40 धावांचं टार्गेट. प्रत्येक षटकामागे 8 धावांचे इक्वेशन. या धावा कशा चेस असतील. आय कॉल टू मिस्टर रोशन पाटील, दोन्ही संघाचे कॅप्टन, प्लीज या ठिकाणी यायचं. बघूया HP टेक्निकल बॉईज वर्सेस AC इलाइट 11 दोन्ही संघाचे कॅप्टन. बोथ कॅप्टन्स रिक्वेस्टेड टू कम इमिडिएटली फॉर टॉसिंग द फ्रंट ऑफ कॉमेंट्री बॉक्स. दोन्ही संघाचे कॅप्टन. जशी इनिंग जशी संपेल ताऱ्याचा तारा एक जबरदस्त समालोचक तंत्र समालोचक रोशन पाटिल, प्लीज कम ऑन टू माइक्रोफोन. आप सभी से मेरा निवेदन रहेगा कि समय का ध्यान रखेंगे. आई थिंक ये जो सत्र हुआ है इसमें समय को बहुत अच्छी तरह यूज किया हम लोगों ने. सभी खिलाड़ियों से सभी टीम से मेरा निवेदन है कि समय बहुत लिमिटेड है. HP टेक्निकल बॉयज वर्सेस EC एलीट 11. एलीट 11 ने कॉल किया है और यह सिक्का नीचे गिर गया. आई थिंक दोबारा हमें टॉस करना पड़ेगा. नहीं, दोबारा करेंगे. ऐसी एलीट 11 ने कॉल किया है. सो टॉस जीता है HP टेक्निकल बॉयज ने और ये जब खेलने आएंगे तो पहले बैटिंग करेंगे. बहुत बहुत धन्यवाद. आप अपनी टीम को तैयार करके रखें. और जो टीम अभी खेलने आ रही है उनके बल्लेबाजों से निवेदन है
आउट होने की स्थिति में अगला बल्लेबाज तुरंत तैयार रहे। प्रत्येक मिनट बहुत कीमती है, हमें समय का सही समायोजन करना है, तो आप इस बात पे ध्यान दें। कप्तान जो है अभी बैटिंग टीम के, वो अपने बल्लेबाजों के क्रम को ध्यान में रखते हुए सभी बल्लेबाजों को तैयार रहने के लिए बोले। ओपनिंग बैट्समैन मेरी रिक्वेस्ट है से जल्दी से मैदान पे पहुंचे, क्रीज लें। दूसरी टीम है, आरएस की पहली टीम अपना पहला मैच गंवा चुकी है, तो आरएस की दूसरी टीम है। प्रतिष्ठा का सवाल होगा कि ये दूसरा मैच लगातार हारेंगे या जीतेंगे। एक दूसरी टीम खेलने उतरी है। पहला साल और पहले साल में हर एक टीम अपना इंप्रेशन डालने का कोशिश करेंगे, लेकिन जो जीता वही सिकंदर, ऐसा ही कर सकते हैं। और जो हारेगा उसको एक साल रुकना पड़ेगा, इंतजार करना पड़ेगा। इस टूर्नामेंट का बहुत ही बढ़िया आयोजन और नियोजन हिंदुस्तान प्लैटिनम प्रीमियर लीग के माध्यम से यहाँ पे देखने को मिल रहा है। और इस बीच गेंदबाजी के लिए दर्शन पाटिल पहली गेंद और पहली ओवर डालने के लिए, उदय मिस्त्री स्टार्टिंग एंड के बल्लेबाज, उसके साथ है सूरज कोड़ी। दर्शन पाटिल गेंदबाजी के लिए 40 रन टारगेट पर ओवर 8 के रिकॉर्ड से आगे चलना पड़ेगा। और पावर प्ले ऑन है। पहला गेंद, मैच की पहली बॉल, शॉर्ट पिच बॉल और घुमा दिया है कवर बाउंड्री की तरफ। देखना होगा कि ये 4 है। क्या बात है, एक बार जोरदार तालियां होना चाहिए गोटे और अंपायर। दर्शक पूरा लुत्फ उठाते हुए इस बेहतरीन अंपायरिंग का गोटे अंपायर के द्वारा बाउंड्री के पास आते हुए नाचते हुए उन्होंने इशारा किया है और दर्शकों में अति उत्साह, दर्शक नाच रहे हैं उनके साथ में। अद्भुत नजारा है ये इस क्रिकेट लीग का। मुझे लगता है हर बार बाउंड्री के ऊपर आएंगे तो कल सुबह तक चलेगा ये टूर्नामेंट। नहीं, वो बहुत समझदार अंपायर है, वो हर बाउंड्री हर बॉल पे बाउंड्री। लेकिन एंटरटेनमेंट होना चाहिए, बिल्कुल। गोटे अंपायर इसी के लिए जाने जाते पहचानते। यस, इट्स मैक्सिमम हिट। 6 रन का इशारा किया है उन्होंने। बढ़िया स्ट्रोक इस बार प्लेसमेंट किया है सर। सेंसिबल क्रिकेट कह सकते हैं इसको, क्योंकि पहली गेंद के ऊपर चक्का। बिल्कुल बिल्कुल, और बहुत देख के स्निक किया स्लिप के अंदर ताकि कैच भी न जाए। उसके बाद सिंगल की कोशिश और बिल्कुल बढ़िया कोशिश। 1 रन यहाँ पे मिलेगी। बैटिंग टीम को टारगेट बहुत ही कम है, 40 रन का टारगेट, और पर ओवर 8 के औसत से चलना है। यस, पहली बाउंड्री। यस,
यस इट्स पहली बाउंड्री यहाँ पे घोषित की अंपायर ने बिल्कुल कैलकुलेशन देखिए अंपायर ने अपना निर्णय बदला है तथ्यों के आधार पे और 6 की बजाय 4 रन का इशारा करते हुए स्कोरर से रिक्वेस्ट है और बाकी लोग भी ध्यान दें। नेक्स्ट बॉल स्विच इट की कोशिश तेज तरार गेंद फास्ट एंड फ्यूरियस बॉल ड्रॉप बॉल देखने मिला और बिल्कुल डॉट बिंदी गेंद लिमिटेड ओवर में बिंदी का बहुत महत्व है और इस मैच में बिल्कुल महत्वपूर्ण रहेगी फील्डिंग टीम के लिए क्योंकि टारगेट बहुत छोटा है। रिस्क लेने की जरूरत नहीं है बल्लेबाज को, रन अपने आप आएंगे। बिल्कुल छोटी सी पार्टनरशिप इस टीम को बिल्कुल अपने पहले जीत के लिए तरफ लेके जाएगी, लेकिन ये पार्टनरशिप होनी जरूरी है, बहुत जरूरी रहेगी इस टीम के लिए। और एक तरफ से अगर इस रन को रोकना है तो बिल्कुल विकेटें चटकानी पड़ेगी जल्द से जल्द और डॉट गेंद फील्डिंग डिपार्टमेंट में भी बहुत वहां पे बहुत बढ़िया बॉल विकेट के एकदम सामने डाली थी। टो क्रशर यॉर्कर बिल्कुल यॉर्क की थी, उसे टो क्रशर यॉर्कर कहेंगे हम। ऐसा गेंद जो अंतरराष्ट्रीय क्रिकेट में जसप्रीत बुमराह कर दे उसी तरह, और क्या आधा हो गई है। एक बहुत बेहतरीन अंदाज से गोटिया अंपायर साहब ने इसका इशारा किया है कि इसे लेग बाय समझा जाए। बिल्कुल बढ़िया गेंद यॉर्कर से पलटवार करते हुए दर्शन पाटिल यहां पे कम बैक करते हुए इस मैच में पावर प्ले ऑन है। फिर से एक बार फुल टोल वसूल करने की कोशिश, लेकिन बैट और गेंद का मिलाप वहां पे नहीं हुआ। फिर से एक बार अंपायर का इशारा, इट्स वाइड +1 यानी 2 रन एक्स्ट्रा के और से मिलेंगे। 1+1 रन ऐड होंगे स्कोर कार्ड में। 8 रन लग चुके वो बोर्ड के ऊपर, बिल्कुल जो औसतम रिक्वायर्ड 100 है उसके और पहुंची है बैटिंग टीम। 8 रन बन चुके हैं। आने वाली कुछ गेंदों में अभी भी 32 रन की जरूरत है। ऐसा कहा जाता है रोशन, स्लो एंड स्टडी विंस द रेस, और लग रहा है कि ईसी सिल्वर स्टैलिंग्स उसी तरह से धीरे धीरे चलते हुए इस स्कोर की तरफ जा रहे हैं, लेकिन तेजी करनी पड़ेगी उन्हें। बिल्कुल हर एक गेम में क्रिकेट में कहा जाता है टारगेट कितना बड़ा है इससे ही बेहतर होता है अपना रिक्वायर्ड 100 मेंटेन रखना, और वो रखने में आप कामयाब रहेंगे तो बिल्कुल टारगेट की तरफ आप पहुंच सकते हैं। और बिल्कुल बढ़िया कोशिश। फर्स्ट ओवर कंप्लीट, पहले ओवर के बाद रन बन चुके विदाउट लॉस 8 रन। ये जो बॉलर है इनकी तारीफ करनी पड़ेगी। पिछली 3 बॉल गई हैं, बल्ले से संपर्क नहीं हो पाया है और बल्लेबाज संघर्ष करते हुए और बॉलर प्रेशर बनाते हुए बिल्कुल, और दर्शक भी जोश भरते हुए खिलाड़ियों में बाजे की सहायता से आरएस के प्लेयर बाजा बजाते हुए। फर्स्ट ओव्हर कंप्लीट, पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर बिनबाद 8 अशी धावसंख्या स्कोर कार्ड होत आहे। येणारे बॉल 24 विजयासाठी 32 धावांची गरज। मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन फार महत्वाचं। या मॅच मध्ये प्रत्येक ओव्हर मागे सिंगल डबल जरी घेतल्या तरी धावांचा पाठलाग केला जाऊ शकतो। चला टीम मीटिंग कमी करे प्लीज, विनंती आहे थोडं स्पीड अप करा, घाई करा कारण वेळ कमी आपल्याकडे। फील्डिंग कप्तान से अनुरोध है कि वो समय का ध्यान रखें। टाइम इज मनी असं म्हणतात, आयुष्यामध्ये गेलेली वेळ कधीही परत येत नाही आणि जो माणूस वेळेचा सदुपयोग करतो तो आयुष्यामध्ये यशस्वी झालेला आहे। सेकंड ओव्हर साठी बॉल तयार, ओव्हर द विकेट, हलक्या हाताने आजच्या दिशेने बॉल टर्न झाला। ओमकार की जय जयकार। ओमकारला चांगली गोलंदाजी करावी लागेल कारण पहिल्या ओव्हर मध्ये चांगला स्टार्ट दिला। दर्शन पाटीलने कमबॅक केलं। पहिल्या बॉल चौकार आल्यानंतर पुढील 5 बॉल मध्ये फक्त त्याने 4 धावा दिल्या। हे कमबॅक होतं फिल्डिंग टीमचं आणि तिथे मात्र आता त्याच्याच पावलावधी पाऊल ठेवून इथे गोलंदाजी करावी लागेल ओमकार या खेळाडूला। बल्लेबाजों को ध्यान देना पड़ेगा कि रन भी बनाए। डॉट बॉल नंतर पुढचा चेंडू पुन्हा एकदा बॉल पाहिला, कधी स्टेप आउट झाले होते। ऑन साईडला फटका खेळायचा घाई झाली आणि इथे रनआउटची संधी गमावली आणि 1 रन या ठिकाणी मिळेल बॅटिंग करत असताना बॅटिंग टीमला। टोटल धावसंख्या आपण जर पाहिली बिनबाद 9 आतापर्यंत धावसंख्या स्कोर कार्ड वरती आहे। 31 रनची गरज। आमचे फोटोग्राफर्स त्यांचंही कौतुक करायला कारण या स्पर्धेत संपूर्ण गोड आठवणी त्यांनी आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद केलेल्या आहेत। नहीं, कैमरामैन एक बहुत अच्छा काम कर रहे हैं आज। पूरा कवरेज है मैच का। इसी बीच एक शॉट उठा के मारा है, बेहतरीन आगे गिला, फील्डर के कैच नहीं हो पाया। 2 रन इस बीच। सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं आणि थोडं प्रेशर फील्डिंग टीम वरती क्रिएट करताना दोन्ही फलंदाजांना पाहताय।
टार्गेट छोटा आहे, त्यामुळे सध्या आपण जर पाहिलं सुस्थितीमध्ये आहे बॅटिंग करणारा संघ. जर टार्गेट 50 प्लसचं असतं तर हे आव्हान थोडं जड झालं असतं, पण तो अजूनही वेळ गेलेला नाहीये. तुम्हाला या ठिकाणी इम्पॉसिबलला पॉसिबल करावं लागेल. फिल्डिंग टीमला या धावा वाचवायच्या आहेत आणि एका बाजूने बॅटिंग टीमला धावा बनवायच्या. यॉर्क क्लीन बॉल, यू मिस बॉल. डगआउट मध्ये जेव्हा एखादा खेळाडू बाद होईल तेव्हा लगेच रेडी पोझिशन मध्ये राहा. वेळ घ्यायचा नाहीये. तात्काळ मैदानाच्या आतमध्ये दुसरा फलंदाज गेला पाहिजे आणि वेळ वाचवा. ही सूचना कमिटी करून किंबहुना पंचांकडून तुम्हाला आली आहे, त्यामुळे प्लीज थोडं लक्ष द्या आणि आम्हाला सहकार्य करा. कसी हुई गेंदबाजी का प्रदर्शन यहाँ पे हो रहा है. आपने देखा पिछले ओवर में भी 3 डॉट बॉल थी और अभी तक बाउंड्री लगे हुए बहुत सारी बॉल हो चुकी हैं. एक चौका नहीं लगा है और एक विकेट गया है. बहुत अच्छी गेंदबाजी का प्रदर्शन करते हुए ये गेंदबाज जिनकी जर्सी का नंबर 9 है. सर पहली बार इस टूर्नामेंट का आयोजन, लेकिन जो भी दर्शक यहाँ पे आता है उनको लगेगा नहीं ये पहली बार आयोजन है. दर्शकों के लिए एक बार जोरदार तालियां. दर्शकों ने स्टेडियम के स्टैंड्स में अपनी सीट बनाए रखी हुई है और जोश से देख रहे हैं. और एक बॉल उठा के मारी है बाउंड्री की तरफ. दोनों फील्डर दौड़ते हुए 4 नहीं रोक पाएंगे. 4 रन. होनी चाहिए गोटे अंपायर के लिए. दर्शकों में इतना उत्साह है गोटे अंपायर जी को देख के कि वो साथ में थिरकने लगते हैं. जिसको नाच नहीं आता होगा वो भी नाचने लगता है. बड़ी सेलिब्रिटी है इस टूर्नामेंट में. डेफिनेटली बहुत सारे उनके चाहने वाले और इस टूर्नामेंट में उनका भी आगमन. शफल क्रॉस खेळण्यापर्यंत इथे मागे चालला बॉल फाईन लेगकडे आउटफील्ड फास्ट. बॉल थांबणार नाहीये. बॉल निघून चालला सीमारेषा पार. रन्स मिळतील 4. ऐसा लगता है कि बल्लेबाज ने हमारी बात सुन के चुनौती की तरह ले लिया है. हम बात कर रहे हैं कि चौके नहीं लग रहे हैं और लगातार 2 चौके मारे हैं. अभी 19वा स्कोर कार्ड मध्ये अजून 21 रनची गरज आहे आणि खतरा हा चौकार मस्ट निडेड 4 महत्वाचा अत्यावश्यक फटका होता आणि 4 धावा मिळाल्या बॅटिंग टीमला. 21 रनची गरज अजूनही 18 चेंडूमध्ये. प्रतिषेधक 7.00 दर्शन पाटील गोलंदाजी मार्गमध्ये सबसे कातील. दर्शन पाटलांचा बोलबाला नेहमी राहिला, कारण महिला क्रिकेट आपण पाहिला. आरसीबीची कर्नाटकची महिला क्रिकेटर श्रियंका पाटील चर्चेमध्ये राहिली. तर नॅशनल क्रश म्हणून तिला संबोधलं जातं क्रिकेटमध्ये. स्मृती मानधना अशा भरपूर महिला क्रिकेटर आणि आज या स्पर्धेचा आनंद घेताना देखील आपले या सर्व महिला त्या ठिकाणी आहेत. त्यांचं आपण विशेष कौतुक करूया. बिलकुल सर्वांचं. अगली लीग में हम देखना चाहेंगे कि एचपी में महिला क्रिकेट टीम भी इसमें भाग ले. और वहां स्टैंड में मैं देख रहा हूं मेरी सहकर्मी हैं जो बहुत एक्साइटेड होंगी अगली बार मैदान में उतरने के लिए. बिल्कुल अगले साल उनको भी मौका देना चाहिए इस टूर्नामेंट में. नहीं, हमारे यहाँ बहुत सारी स्मृति मंदाना है. यस, उनमें भी कैलिबर है क्रिकेट का. बिल्कुल बढ़िया क्रिकेट मिलेगा देखने. लेकिन इस बार मुकाबला थोड़ा हाई वोल्टेज हो चुका है. 18 गेंद और 21 रन की जरूरत. दर्शन पाटिल तैयार. सेकेंड स्पेल में यॉर्कर की कोशिश और इस बार लीडिंग एज लग के बॉल जरे थर्ड मैन में. आउटफील्ड मैदान की बहुत फास्ट और बॉल निकल चुकी है सीमा पार.
बार मैं देख रहा हूं लोग डीजे की धुन पे नाच करते हैं, लेकिन यहाँ एक अंपायर हैं जिनको देखकर लोग डांस कर रहे हैं। बहुत ही प्रेरणादायक। और अमित गायकवाड़ सर और हमारे म्हात्रे सर बहुत खुश हैं उनको देख के, उनके तरफ भी इशारा करो बोलो। यस बिल्कुल, आपको भी नाचना पड़ेगा। चौकार में आला दर्शनच्या अगेन्स्ट, हाफ क्रॅकर, शॉट पूल, पावरफुल, सक्सेसफुल शॉर्ट बॉल और एक बहुत तेज शॉट। और नाच सकते हैं। फ्लाइट अँड माइटी षटकार पाहिला आपण। 11 रनची गरज मॅच मध्ये आपण जर पाहिलं, 1 साइडेड मॅच, थोडा सामना एकतर्फा होत चालला आणि चांगली बॅटिंग या दोन्ही फलंदाजांनी केली। एका बाजूने फलंदाज आहेत त्या ठिकाणी उदय मिस्त्री आणि त्याच्या बरोबरीने निलेश ललित, यस माफी असावं ललित। शॉर्ट ऑफ बॉल या ठिकाणी हलक्या हाताने खेळण्याचा बदल फॉलो थ्रू मध्ये बॉलला अडवला दर्शनने आणि इथे रन नाहीये, परंतु सेफली आपल्या रिटर्न क्रीज पॉपिंग क्रीज मध्ये हा खेळाडू आला आणि धावसंख्या आपण जर पाहिली आतापर्यंत स्कोर कार्ड होती 29। नेक्स्ट मॅचचा टॉस झालेला आहे। यस, टॉस आपण पुढचा सामना पाहणार आहोत। HP टेक्निकल बॉयज विपक्ष EC इलाइट 11 अँड टॉस जिंकला त्या टीमला विनंती राहील आपण थोडं सहकार्य करा, लगेच आपला निर्णय घ्या आणि मैदानामध्ये उतरा, कारण मिड इनिंग मध्ये आपण प्रत्येक सामन्याच्या दरम्यान टॉस घेत आहोत। पहिले फ्रेश सामने, त्यानंतर खऱ्या सेमीफायनलच्या लढती तुम्हाला पाहायला मिळतील। टोटल 7 सामने या स्पर्धेमध्ये इथे आपण पाहणार आहोत। 11ची गरज आहे, 14 चेंडूमध्ये 11 धावा, 14 बॉल में 11 रन। बिल्कुल लो स्कोरिंग मैच और इस मैच में थोड़ा सा पल्ला भारी हो चुका है यहाँ पे बैटिंग टीम का। और इस बार फिर से एक बार लेग ग्लांस की कोशिश, शॉट बैकवर्ड स्क्वायर को बीट किया बॉल और पीछे प्रोटेक्शन मिला। इस दौरान सेकंड की कोशिश और रन आउट हो चुके बल्लेबाज। फिर से एक बार मैच में रिस्क लेने की जरूरत नहीं है इस स्टेज में बल्लेबाज को। ये रनआउट बहुत महंगा पड़ सकता है, क्योंकि अभी बॉल काफी है, रन कम है, ऐसे में टिक के खेलना चाहिए, रन अपने आप आ रहे हैं। बिल्कुल यहाँ पे माइंड गेम से माइंड गेम खेलना पड़ेगा तुमको। सिंगल डबल के ऊपर भर देना पड़ेगा, ध्यान देना पड़ेगा। अगर सिंगल डबल रन मिलेंगे तो बिल्कुल टारगेट तक आसानी से पहुंच सकते हो। और इस बार विकेट 13 गेंदे और 10 रन की जरूरत, आने वाली 13 गेंदे इस बार ओवर का लास्ट बॉल। नए बल्लेबाज अपना गार्ड लेते हुए, और नए बल्लेबाज पे एक प्रेशर रहता है, उसे 1-2 बॉल खेलनी पड़ेगी, जमना पड़ेगा, मारना पड़ेगा। प्रणव स्टार्टिंग एंडला आला नवीन फलंदाज, लास्ट बॉल दर्शन तयार, राउंड द विकेट, टॅपिंग क्रिकेट। एक और स्लिप डाउनला फील्डर आहे जो घाई झाले आहे, अति घाई संकटात आणि इथे आउट। यस, रन आउट। देखिए मैं कह रहा था कि रन आउट। बल्लेबाज किसी जल्दी में है, एक और रनआउट, जीता हुआ मैच कहीं पलट ना जाए। बाजियां पलटने में देरी नहीं लगती क्रिकेट में, और इस मुकाबले में बिल्कुल उसी अंदाज से फील्डिंग टीम कोशिश कर रही है। चाहे रिजल्ट कुछ भी आ रहे, लेकिन हम लास्ट बॉल तक लड़ेंगे, संघर्ष करेंगे। इस तरह का ये मुकाबला, आने वाली 12 गेंद और 10 रनों की जरूरत बिल्कुल बैटिंग करने वाली टीम को। EC एलीट 11 को अगर ये मैच जीतना है तो धैर्य से खेलना पड़ेगा। बॉल काफी बची हैं अभी भी,
रनआउट आत्मघाती होगा, 2 रनआउट हो चुके हैं पहले ही. एखादं इकॉनॉमिकल फिगर षटक आलं खरं तर या मॅच मध्ये आणि हे षटक निर्णायकाचं होतं. जर या षटकामुळे धावा कमी आल्या तर नक्कीच हा सामना शेवटपर्यंत तुम्हाला हाय व्होल्टेज होताना पाहायला मिळेल. येणारे 12 बॉल विजयासाठी आता 10 धावांची गरज. 12-10 चं कॅल्क्युलेशन. 5.00 हा रिक्वायर रन रेट प्रत्येक ओव्हर मागे. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. शॉट ऑफ प्लेन बॉल. पुन्हा एकदा हा पंप जॅक स्क्वेअर लेगच्या बाहेर बॉलला बनवलाय. बॅटिंग आणि इट्स अ मायटी यस मॅक्झिमम हिट. षटकार 11 चेंडू आणि 4 धावा. सोपा झाला सामना बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी. नेक्स्ट मॅच साठी दोन्ही टीम एचपी टेक्निकल बॉयज आणि एसी इलाइट 11 दोन्ही टीम रेडी ऑन साइड. मैच इसी बॉल पे नहीं होने वाली है. बिल्कुल डीप में अच्छा प्रोटेक्शन. बहुत बेहतरीन एक फ्लैट छक्का मारा था पिछले बल्लेबाज ने. आने वाली 10 गेंदें और 2 रनर की जरूरत. यहाँ पे 10 चेंडू आणि 2 धावा हे कॅल्क्युलेशन मैदानामध्ये आहे. सामना एकतर्फा. यावेळेला स्टेप आउट होऊन इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न होता पण चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये. डॉट बॉल. अगली दोनों टीम तैयार रहे. दोनों टीम के खिलाड़ी अगले मैच के लिए. टॉस हो चुका है. फील्डिंग टीम तैयार रहे. बल्लेबाज तैयार रहे. रेड एंड येलो आर्मी. नेक्स्ट मैच में दोनों सज्ज अपन. 2 रन की जरूरत है. संभाल के खेल दिया. कोई रिस्क नहीं लेना चाहते हैं इस समय. दोन धावांची गरज मॅच मध्ये आपण पाहत आहे. क्लीन बॉल. बेहतरीन बॉल. अँड व्हीएस साऊंड सिस्टीम यांचं विशेष कौतुक. 24 प्रत्येक सामन्याचा सामनावीर प्लेअर ऑफ द मॅच अवॉर्ड दिला जाईल. पूर्वी मॅन ऑफ द मॅच आपण म्हणायचं होतं तर प्लेअर ऑफ द मॅच म्हणावं लागतं कारण क्रिकेट डिक्शनरी मधून बॅट्समन हा शब्द काढून टाकला. बॅटर हा शब्द साधारण यूज करायचं कारण महिला क्रिकेट ते देखील मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेला आहे. तर मग प्लेअर ऑफ द मॅच हा अवॉर्ड प्रत्येक मॅचचा दिला जाईल. जो खेळाडू हकदार आहे त्याला मात्र पारितोषिक दिलं जाईल. लेफ्ट मोड द विकेट. शॉट ऑफ प्लेन बॉल. यावेळेला हुक केला बॉलला. चेंडू खाली क्षेत्राच्या आले. वॅकन एरियामध्ये बॉल पडलाय. 1 रन स्कोर लेवल. 1 रनची गरज. कंपल्सरी चेज है तो 1 रन और लेना पड़ेगा जीतने के लिए. बिल्कुल 1 रन बनाना पड़ेगा जीत के लिए. कितनी गेंदें शेष हैं अभी. 6 गेंदे और 1 रन यानी कि मुकाबला जीतने के लिए मेडन और डालना पड़ेगा फील्डिंग टीम को. पूरी जान लगानी पड़ेगी. कई सारे रिकॉर्ड्स हमने देखे क्रिकेट में. इस बार एक उलटफेर होएगा ये कोशिश करनी पड़ेगी. 6 बॉल 1 रन. ओव्हर कंप्लीट. 4 ओव्हर कंप्लीट. 39 धावा. 6 चेंडूमध्ये 1 रनची गरज मैदानामध्ये आहे. आणि नेक्स्ट मॅच एचपी टेक्निकल बॉयज अँड एसी इलाइट 11 दोन्ही टीम रेडी राहून. वेळ घ्यायचा नाहीये. ज्या टीमने फिल्डिंगचा निर्णय घेतला त्या टीमला सूचना राहील आपण सामना संपला की लगेच मैदानामध्ये उतरा आणि जेव्हा सामना संपेल दोन्ही संघाला लाइन अप करून एकमेकांना शेक हँड करा. असाधन करा. ईसी के सभी टीम मेंबर्स और एम्प्लॉइज बड़े खुश होंगे क्योंकि ईसी सिल्वर स्टैलियंस जीत की तरफ अग्रसर होते हुए. 6 बॉल 1 धाव. 1 रन महत्वाचे. इच अँड एव्हरी रन इज मोस्ट इम्पॉर्टंट इन क्रिकेट असं म्हटलं भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर यांनी आपल्या मुलाखतीमध्ये. इथे बॉलला स्टॉप करायचं. स्टैंड में दर्शक चिल्लाते हुए.
मागच्या सामन्यात दोन्ही संघ एकमेकांना हस्तांतरण करा. जो संघ पराभूत झालाय, जो संघ जिंकलाय, दोन्ही संघ लाईनअप मध्ये मैदानाकडे चला आणि एकमेकांना हस्तांतरण करा.